एकेकाळी फक्त हैदराबादपुरती मर्यादित असलेली ओवैसींची पार्टी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात कशी पोहोचली, यामागे काही साधी, सरळ गणितं आहेत. 1. सेक्युलर पक्षांना बसलेला फटका. मुस्लिम मतदारांना वर्षानुवर्षे वाटत होतं की आपण फक्त भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मतदान करतोय. पण बदल्यात आपल्याला काय मिळतं? हा प्रश्न ओवैसींनी बरोबर पकडला. आम्ही तुमचं नेतृत्व करू, हे त्यांनी ठणकावून सांगितलं आणि लोक तिकडे वळले. 2. जय भीम जय मीम चा प्रयोग. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये तर त्यांनी कमालच केली. त्यांनी फक्त मुस्लिम मतं नाही घेतली, तर दलित आणि वंचित बहुजन समाजालाही सोबत घेतलं. जय भीम जय मीम चा नारा दिला आणि ही नवी सोशल इंजिनिअरिंग वर्क झाली. 3. ओवैसींची कडक भाषणं. असदुद्दीन ओवैसी असोत किंवा अकबरुद्दीन यांची भाषणं एकदम धारदार असतात. तरुणांना ती स्टाईल भावते. संविधानाच्या भाषेपासून ते थेट आक्रमक आव्हानांपर्यंत त्यांचं ब्रँडिंग लोकांच्या डोक्यात फिट बसलंय. 4. स्थानिक कार्यकर्त्यांचा राबता. बिडू, नुसत्या भाषणाने मतं मिळत नाहीत. एआयएमआयएमने शहरातल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये, जिथे सुविधांची वानवा आहे, तिथे आपले कार्यकर्ते तयार केले. नाली, रस्ता, पाणी यांसारख्या प्रश्नांवर हे कार्यकर्ते महापालिकेत जाऊन रडा करतात. त्यामुळे लोकांना वाटतं आपला माणूस नडलाय. 5. पर्यायाचा शोध. जेव्हा भाजप सेना एका बाजूला आणि काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला होती, तेव्हा तिसरा भक्कम पर्याय म्हणून एआयएमआयएमने स्वतःला प्रोजेक्ट केलं. विशेषतः मुंबई, सोलापूर, नांदेड आणि संभाजीनगरमध्ये त्यांनी या पोकळीचा फायदा घेतला. थोडक्यात सांगायचं तर एआयएमआयएम फक्त धर्माच्या नावावर नाही, तर लोकांच्या मनातल्या रागावर आणि हक्काच्या प्रतिनिधीच्या गरजेवर निवडून आली. सेक्युलर पक्षांनी जेव्हा दुर्लक्ष केलं, तेव्हा ओवैसींनी तिथे आपलं बॅटिंग पिच तयार केलं. काय वाटतं बिडू, ओवैसींचा हा करिश्मा पुढच्या निवडणुकीत टिकणार का? सांग कमेंटमध्ये.